तर बेसिकली यू आर लकी इनफ दॅट यू गॉट टू नो दॅट यू रिक्वायर्ड स्पेक्स. लहान मुलांमध्ये मी तर 5पैकी 5 म्हणे जेवढी मुलं मी बघतोय त्यांना सगळ्यांना स्पेक्स ऑलमोस्ट. तर हे काय कारण आहे? बेसिकली स्पेक्स लागणं हे आजकाल 2-3 गोष्टीमुळे खूप प्रामुख्याने दिसून येतं. फर्स्ट ऑफ ऑल द लाईफस्टाईल, व्हॉट वी आर गोइंग थ्रू, बिकॉज एक्सेसिव्ह यूज ऑफ स्क्रीन टाइम, मे बी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा वापर खूप जास्त प्रमाणात होत चाललाय. सेकंडली आउटडोर ऍक्टिव्हिटीज हॅव बीन कर्व डाऊन, खूप रिस्ट्रिक्टेड झाले. म्हणजे लहान मुलं आपल्या त्या कॅबिनमध्ये किंवा रूममध्ये बसून सतत मोबाईल टीव्हीमध्ये मग्न असतात, जेणेकरून त्यांचा जो वर्किंग कॉन्सन्ट्रेशन, जो डिस्टन्स तो त्या अंतरावरच मर्यादित झाला. आणि तिसरं म्हणजे स्पेक्स वर्सेस सर्जरी वर्सेस लेन्सेस, काय तुम्ही याच्यापैकी काय ऍडवाइस? बेसिकली मोर ओव्हर पेशंट सिलेक्शन क्रायटेरिया इज व्हेरी. इफ यू कन्सिडर लहान मुलांसाठी म्हणजे अप टू एज ऑफ 18 इयर्स साठी आपण हा वयोगट जर आपण पकडला तर ह्याच्यासाठी स्पेक्स इज द फर्स्ट प्रायोरिटी. बिकॉज चष्मा वापरल्याने तुमचं दृष्टी जी सर्वात महत्वाची ती शाबूत राहते. मोर ओव्हर तुमचे नंबर स्टॅबिलाइज होतो, नंबर जास्त वाढत नाही. चष्मा घातल्याने नंबर वाढतो, मिथ का फॅक्ट? इट्स अ मिथ. Definitely, wearing specs doesn't increase the power. Or neither decreases. Neither it decreases. Moreover, it stabilizes the power. कोणी कॅटरॅक्टला किंवा हे काही लक्ष दिलं नाही तर कॅन इट लीड टू ब्लाइंडनेस? Of course, we have seen so many patients who have not taken care or who have not consulted their doctors, and more cataract progress झाल्यामुळे तो कॅटरॅक्ट मॅच्युअर होऊन तो डोळा काचबिंदूमध्ये जातो. काचबिंदू म्हणजे ग्लोकोमामध्ये जातो, की तो मोतीबिंदू आतल्यात बस्ट होतो अँड देन द प्रेशर, इंट्राऑक्युलर प्रेशर रायझेस अँड दॅट मे कॉज परमनंट ब्लाइंडनेस. चष्मा घातल्याने नंबर वाढतो, मिथ का? नॅचरल रिकव्हरी पॉसिबल आहे 18 नंतर. व्हॉट इज वर्स, मोबाईल का लॅपटॉप? हॅलो, डॉक्टर शीतल ललवानी, वेलकम टू काय बोलताय पॉडकास्ट. आणि हा पॉडकास्टसाठी तुम्ही वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. कारण का हा आमचा पहिला वन ऑफ अ काइंड एपिसोड आहे विथ फॉर आईज, स्पेशली आय केअर. कारण का आजकाल फार महत्वाचा झालेला आहे टॉपिक. तर सर, एकदा फक्त कॅमेरामध्ये बघून जर इंट्रोड्यूस करू शकाल ज्या ऑडियन्सना आपली माहिती नाहीये त्यांच्यासाठी? डेफिनेटली. हॅलो वन्स अगेन. Myself, Dr. Sheetal Lalwani, Chief Medical Director and Phaco-refractive Surgeon at Jeevan Sparsh Eye Hospital, Pune. थँक्यू सर. सर, मग महत्वाचा मुद्दा आणि आजचा टॉपिक हा आहे रिगार्डिंग स्पेक्स. कारण का आता मी माझं सांगतो तर लहानपणी 3रीत मला स्पेक्स लागली पहिल्यांदा. बोर्ड दिसत नव्हता, मॅडमने सांगितलं की याचे डोळे तपासून घ्या, याला लिहिता येत नाहीये काय. आणि मग 3रीपासनं आत्ता मागच्या 2 वर्षापर्यंत आय हॅड स्पेक्स. स्पेक्सचं इव्होल्युशन एवढंच झालं, 18व्या नंतर मला लेन्सेस घालायला अलाउड होते. बट दॅट वॉज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट थिंग, व्हेरी बिग टास्क. 8 तासानंतर ते स्पेक्स ड्राय व्हायचे, लेन्सेस ते काढा, त्याचं ते किट न्या सगळीकडे, व्हेरेवर आय हॅव टू ट्रॅव्हल ते घेऊन जायचं. पण त्याचं पण म्हणजे होतेच, त्या बाबतीत आपण बोलूच. प्रोज अँड कॉन्स त्याचे पण होते. आणि देन मी डिसाईड केलं की आता ह्याचा आपण एक सोल्युशन काढूया की आपण ह्याचं लेट्स गेट इट ऑपरेटेड बेसिक. तर सर, प्रश्न असा आहे की सिन्स यू हॅव डन 10,000+ सर्जरीज, तुमचा एवढा वर्षांचा अनुभव आहे, तर स्पेक्स आणि आईज या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि कसं बघतात तुम्ही या सिनारिओला? नॉर्मली स्पेक्स हा प्रत्येक वयोगटासाठी स्पेसिफिक असतो. नॉर्मली जसं आपण सुरुवात केली ती तुम्ही की लहानपणापासून तुम्हाला चष्मा होता ॲट द एज ऑफ 3 इयर्स, 3rd स्टँडर्ड, साधारण 7वी-8वी पासून. तर बेसिकली यू आर लकी इनफ दॅट यू गॉट टू नो दॅट यू रिक्वायर्ड स्पेक्स. ऍक्च्युली बरेचसे मुलं असं असतात की पालकांना आणि मुलांना कळतच नाही की आपल्याला चष्मा आहे. आणि वेन दे कम टू नो while going to school, when they are not able to read at blackboard, आणि तेव्हा त्यांचं निदान होतं. देन दे गेट टू द डॉक्टर्स, ऑप्थल्मॉलॉजिस्ट, अँड देन दे चेकअप, अँड देन ॲट दॅट टाइम त्यांना कळून येतं की आपल्याला चष्माची गरज आहे. बरोबर. तर इट्स ऑलवेज गुड इनफ की रेग्युलर रुटीन चेकअप डोळ्यांचं व्हावं, एस्पेशली फॉर द किड्स एज ग्रुप बिटवीन 3 to 5 इयर्स ऑनवर्ड्स. आणि वर्षातून एकदा पुरेसं आहे की जेणेकरून आपल्याला चष्मा आहे का नाही आहे, गरज आहे का नाही आहे ते कळतं. बिकॉज अर्ली डिटेक्शन इज अ की टू सक्सेस. बिकॉज जितक्या लवकर तुम्ही डिटेक्ट करता की आपल्या मुलांना चष्मा आहे, तितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट चालू करू शकतो.
आणि प्रिव्हियसली यू यूज टू कन्सिडर की स्पेक्स आर टॅबू, बट नाउडेज इज नॉट लाईक दॅट. अर्लियर डिटेक्शन इज अ की टू ट्रीटमेंट ऑफ स्पेक्टॅकल्स. सो अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडनं चेक करून चष्मा आहे का नाही आहे हे चेक करून घेऊ शकता. पण सर, जो आपला एक्सपिरियन्स आहे 10,000 प्लस सर्जरीजचा, तर याच्यातनं किती पर्सेंट लोक ऍक्च्युली स्पेक्स फ्री होतात? जरा आम्हाला तो अनालिसिस दिला तर बरं होईल. Basically nowadays with the evolving lifestyle, specs has लोकांचं चष्मा लागणं खूप जास्त प्रमाणात झालंय. There is an analysis data that every 1 in 5 person requires specs. Okay. It's that big. And nowadays because of a lifestyle म्हणो किंवा genetic factors म्हणो किंवा excess screen time, TV, मोबाईल, लॅपटॉप, बाहेर ग्राउंडवरती मुलं आजकाल खेळायला जात नाही फारसे, बिकॉज दे आर मोर यूज टू द व्हिडिओ गेम्स म्हणो किंवा टॅब्स, मोबाईल्स. तर त्याच्यामुळे चष्माचं लागणं लोकांना खूप कॉमन झालेलं आहे. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की जसं तुम्ही म्हणलं की सर्जिकल पार्ट इज अ डिफरंट दॅट टेक्स पार्ट आफ्टर द एज ऑफ 18. ओके. 18 वर्षानंतर नॉर्मली आपण सर्जिकल पार्टचा विचार करू शकतो, पण त्या अगोदर चष्मा वापरणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा नंबर स्टेबिलाईज राहावं आणि मोर ओव्हर तुमची विजन तुमची पूर्ण 100% राहावी. ओके ओके. सो बट स्पेक्स वर्सेस सर्जरी वर्सेस लेन्सेस, काय तुम्ही याच्यापैकी काय ऍडवाइस कराल किंवा काय लॉंग टर्म डिसिजन काय असायला पाहिजे? बेसिकली मोर ओव्हर पेशंट सिलेक्शन क्रायटेरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू कन्सिडर की लहान मुलांसाठी म्हणजे अप टू एज ऑफ 18 इयर्स साठी आपण हा वयोगट जर आपण पकडला तर ह्याच्यासाठी स्पेक्स इज द फर्स्ट प्रेफरन्स. बिकॉज चष्मा वापरल्याने तुमचं दृष्टी जी सर्वात महत्वाची ती शाबूत राहते. मोर ओव्हर तुमचे नंबर स्टॅबिलाईज होतो, नंबर जास्त वाढत नाही. यू कॅन थिंक अबाउट कॉन्टॅक्ट लेन्सेस मे बी आफ्टर एज ऑफ 15-16, बिकॉज कॉन्टॅक्ट लेन्सेस इटसेल्फ हॅज इट्स ओन प्रोज अँड कॉन्स. राईट. ठीक आहे, कॉन्टॅक्ट लेन्सेस तुम्ही वापरू शकता. मे बी इट इज अ फंक्शनल यूज और जस्ट फॉर कॉस्मेटिक पर्पज. बरोबर. वीकेंड्स म्हणो, पार्टीज म्हणो, फंक्शनल साठी आपण तुम्ही कॉस्मेटिक लेन्सेस वापरू शकता. बट कॉस्मेटिक लेन्सेस मेंटेन करणं इटसेल्फ इज अ बिग टास्क. ॲब्सोल्युटली. बिकॉज तुमचं ते कॉन्टॅक्ट लेन्सचं हायजीन व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे पण महत्वाचं आहे. आणि मोर ओव्हर कॉन्टॅक्ट लेन्स सतत तासोन तास यूज करण्याने ते कॉर्नियावरती खूप रब करतं आणि लॉंग टर्म मध्ये त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर आहे, जसे कॉर्नियल ॲब्रेजन्स म्हणो, ड्रायनेस म्हणो. सो दॅट्स वाय कॉन्टॅक्ट लेन्स यूज शुड बी व्हेरी सिलेक्टिव्ह. अँड थर्डली जसं आपण लेसिक किंवा नवीन आता स्माइल प्रो आलेले आहेत, these are the modern technologies which are now available at your disposal, and that you can think about it once you are 18 plus, because 18 ते 19 वर्ष this is very important वयोगट, because by that time the power stabilizes. कारण की आयबॉलची तुमची डेव्हलपमेंट म्हणो, ग्रोथ म्हणो, ही स्टॅबिलाइज होते. and thereafter you can think about getting rid of specs. Right. That may be either of LASIK म्हणो किंवा स्माइल प्रो म्हणो, या प्रकारे तुम्ही चष्माचा नंबर घालू शकता. सो सगळ्यात महत्वाचं आहे एज फॅक्टर. अँड सेकंडली तुमच्या डोळ्याचे जे पॅरामीटर्स आहेत, जसे कॉर्नियाची थिकनेस कशी आहे, मागचा रेटिना कसा आहे, या गोष्टींचं पण आपल्याला व्यवस्थित डायग्नोसिस करूनच आपण पुढे प्रोसीड करू शकतो. बरोबर आहे. पण सर, हा समजा आम्हाला डिफरन्स लेसिक आणि स्माइल प्रो का? कारण का व्हॉट आय डिड आय थिंक वॉज लेसिक, आणि आय थिंक स्माइल प्रो इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. नाउ बेसिकली लेसिक इज अ गोल्ड स्टँडर्ड. इट हॅज बीन बिंग सर्जरी फॉर रिमूव्हल ऑफ स्पेक्स, म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षापासून करत आलोय. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लेसिक आहेत, जसे काही नॉर्मल PRK आहे, मग फेमटो गायडेड लेसिक आहे, टोपो गायडेड लेसिक आहे. बट नाव कमिंग टू स्माइल प्रो, लेसिक इटसेल्फ मीन्स लेझर इन सिटू केराटोमेलिसिस, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही कॉर्नियाचा एक फ्लॅप घेतो, मे बी विथ अ ब्लेड ऑर विथ लेझर, आणि नंतर बाकीच्या कॉर्नियावरती आपण लेझर करून नंबर तुमचा न्यूट्रलाइज करतो. ओके. सो वी टेक अ फ्लॅप अँड वी नीड टू लेझर इट. फ्लॅप घेतल्यामुळे कसे असतात की फ्लॅपचे साईड इफेक्ट्स असतात, जसं काही ड्रायनेस खूप जास्त प्रमाणात होतो, शिवाय तुमचा कॉर्नियाचा जो स्ट्रेंथ असते ती कमी होते, त्यामुळे डोळ्याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढते. आणि तिसरं म्हणजे पॉवरचं रिकरन्स, म्हणजे चष्म्याचा नंबर पुन्हा येण्याचे रिग्रेशन, ह्याचे चान्सेस कम्पेअर्ड टू जास्त आहेत लेसिकमध्ये. नाव कमिंग टू स्माइल प्रो, स्माइल प्रो म्हणजे
स्मॉल इन्सिजन लेझर केराटोमोलिसिस, ज्याच्यात आपण बिलकुल फ्लॅप घेत नाही, ब्लेड वापरत नाही, ह्याच्यामध्ये एक स्मॉल लिटल इन्सिजन लेझरनेच घेतो आणि एक कॉर्नियाचं आपण लेझर करून घेतो, जेणेकरून फ्लॅप रिलेटेड ऑल दी कॉम्प्लिकेशन्स आर प्रिव्हेंटेड. ड्रायनेस खूप कमी प्रमाणात 90 ते 80% कमी होऊन जातो. कॉर्नियाची स्ट्रेंथ चांगली मेंटेन राहते, जेणेकरून तुमची कॉर्नियाची सेन्सिटिव्हिटी वाढत नाही. म्हणजे डोळे लाल होणे, पाणी येणे, सुरसुर करणे हे भविष्यात खूप कमी प्रमाणात होऊन जातो. आणि थर्डली मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा नंबर यायची जी शक्यता आहे ती खूप रिड्यूस होते ड्रास्टिकली. सो नाउडेज वी आयडियली प्रमोट स्माइल प्रो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट क्रायटेरिया स्माइल प्रोचा ऍडव्हान्टेज आहे की ज्या ज्या पेशंट आपण लेसिकमध्ये करू शकत नाही, म्हणजे ज्यांचा पॉवर 8 डायोप्टर्स पेक्षा जास्त असो, आणि ज्यांचा कॉर्नियल थिकनेस 500 मायक्रॉन पेक्षा कमी असो, त्या सर्व पेशंट आपण स्माइल प्रो मध्ये करू शकतो. सो दिस इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ स्माइल प्रो. अँड थर्डली स्माइल प्रो मध्ये आपली इन्सिडेंट साईज सगळ्यात छोटी असल्यामुळे इट्स हार्डली 2.2 mm. त्यामुळे रिकव्हरी इज व्हेरी फास्ट. पेशंट कॅन गेट बॅक टू नॉर्मल रुटीन वर्क विदिन 2 ते 3 दिवसामध्ये. सो दीज आर द बेसिक ऍडव्हान्टेजेस फॉर स्माइल प्रो. ओके ते सर अमेझिंगली पुट. सर पण आजकाल आपण बघतोय आणि मी आपण आपल्या आजूबाजूलाच लहान मुलांना सगळ्यात जास्त चष्मा लागतो. म्हणजे मी आजकाल बघतोय, तुम्ही तर म्हणतात 5पैकी 1, पण लहान मुलांमध्ये मी तर 5पैकी 5 म्हणेन. जेवढी मुलं मी बघतोय त्यांना सगळ्यांना स्पेक्स ऑलमोस्ट. तर हे काय कारण आहे सगळ्यात मेन? म्हणजे बेसिकली स्पेक्स लागणं हे आजकाल 2-3 गोष्टीमुळे खूप प्रामुख्याने दिसून येत आहे. फर्स्ट ऑफ ऑल द लाईफस्टाईल what we are going through, because excessive use of screen time, maybe मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप्स ह्याचा वापर खूप जास्त प्रमाणात होत चाललाय दिवसेंदिवस. सेकंडली आउटडोर ऍक्टिव्हिटीज हॅव बीन कर्ब डाऊन, खूप रिस्ट्रिक्टेड झाले. म्हणजे लहान मुलं आपल्याच त्या कॅबिनमध्ये किंवा रूममध्ये बसून सतत मोबाईल टीव्हीमध्ये मग्न असतात, जेणेकरून त्यांचा जो वर्किंग कॉन्सन्ट्रेशन जो डिस्टन्स आहे तो त्या अंतरावरच मर्यादित झालेला असतो. आणि तिसरं म्हणजे जेनेटिकली, म्हणजे ज्यांना आई वडिलांना किंवा आजी आजोबांना चष्मा येतो त्या मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आपला चष्माचं आढळून येतं आपल्याला. आणि आजकालच्या डायटरी हॅबिट सुद्धा कारणीभूत आहे. म्हणजे जंक फूड म्हणू, लेस ऑफ विटॅमिन ए रिच फूड, दॅट ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू मोर प्रिव्हेलन्स ऑफ स्पेक्टेकल्स इन यंगर एज ग्रुप. ओके, पण सर हे म्हणजे व्हेन आय यूज्ड टू ग्रो अप मी असं ऐकायचं की स्पेक्टिकल हे हेरिडिटरी आहे. सो इज इट ट्रू? Definitely. Specs are more common in hereditary factors because genetically they pass out होतात. So those parents who are having specs should be more careful about their kids and they should get regular follow-ups and checkups with the ophthalmologist. करेक्ट. पण सर प्रॉब्लेम तोच होतो की डोळ्यांच्या बाबतीत, आणि डोळा हा असा पार्ट आहे जो आय थिंक स्टील लिव्हिंग मॉडर्न सायन्स कॅन स्टील रिक्रिएट, असं पण म्हणतो की त्याला काही ऑप्शनच नाहीये. वन्स यू लूज अ आय फॉर एक्झाम्पल, असं मी ऐकलंय. आणि डोळ्यांच्या बाबतीत तेव्हाच जो लोक जातात चेकिंगला की जेव्हा काही त्रास होतो. ऑफकोर्स. तर हे काय आहे, असं काय आहे बिहेवियर लोकांचं? नाही, बेसिकली लोकांमध्ये जागरूकतेचं प्रमाण थोडंसं कमी म्हणता येईल आपल्याला. बट नाउडेज वी डू कंडक्ट स्कूल कॅम्प्स, रेग्युलर आय चेकअप्स कॅम्प, की वी डोंट वेट फॉर द पेशंट टू कम टू दी डॉक्टर्स. आम्ही रेग्युलर स्कूल्स बरोबर टायअप्स असतात आपले, की ज्यामध्ये आपण जाऊन शाळेत मुलांचे नंबर पॉवर आहे का नाही त्यांचे विजन चेक करतो आपण. आणि ज्यांना खरंच गरज असते मग त्यांना क्लिनिकमध्ये बोलवून त्यांना जे काय पॉवर असते त्यांना चष्मा वापरायला त्यांना प्रोत्साहित करतो. ह्या गोष्टीमध्ये बेसिकली आपल्याला फक्त महत्वाचं हे बघणं गरजेचं आहे की वी शुड कन्सिडर स्पेक्स ॲज अ टॅबू. वी शुड फेस इट, वी शुड ॲक्सेप्ट इट. पालकांनी सुद्धा ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. की लोकांना वाटतं की चष्मा नसावा माझ्या मुलांना, हे आम्ही एवढं काळजी घेतो तरी पण आमच्या मुलांना चष्मा का आहे. बट इट्स नॉट लाईक दॅट. देर आर सर्टन फॅक्टर्स विच आर नॉट इन आवर हँड्स अँड वी शुड ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह अहेड विथ इट. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही मुलांना चष्मा वापरण्यास प्रोत्साहित करता तितक्या लवकर आपण त्याचं करेक्शन करू शकतो, नंबर स्टेबलाइज करू शकतो. या लहान लहान गोष्टी आहे ज्या आपण जागरूकतेने लक्ष देणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. काय सर, आणि मुलांना काय याची चष्म्याची कदाचित लाज पण वाटते. काय लोकांना काय सगळे क्लासमेट चिडवतात, ढापण्या काय डबल पॉवर, सिंगल बॅटरी वगैरे वगैरे काय. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा असं म्हणायचं की चष्माला स्कॉलर आहे यार, हा स्कॉलर मुलगा आहे, असं त्याला एक नाव दिलेलं आहे. त्यामुळे देर वॉज अ फिलिंग ऑफ वेअरिंग अ स्पेक्स, की अरे स्पेक्स हवा असं पण वाटायचं तेव्हा.
सो नाव हाऊ हॅज इट चेंज? आता बेसिकली कसं असतात, बरेच मुलं असे असतात की बाबा त्याला चष्मा आहे म्हणजे मला पण पाहिजे. हा, सो दे कीप ऑन आस्किंग द पेरेंट्स, बट इट्स नॉट लाईक दॅट. पालकांनी सुद्धा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे किंवा डॉक्टरांकडे चेक करूनच चष्मा खरंच गरजेचा आहे का नाही ते बघावं. सेकंडली, जर चष्मा असेल तर तो वापरणं पण गरजेचं आहे. इवन द पेरेंट्स शुड एनकरेज द किड्स टू वेअर द स्पेक्स. असं नाही की बाबा लोक चिडवतील म्हणून मी चष्मा घालणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, मुलांना वाटतं वाईट, सुरुवातीला एक्सेप्ट करणं ते थोडंसं जड जातं. बट वन्स यू आर स्टार्ट वेअरिंग द स्पेक्स कंटिन्युअसली, आय थिंक सो इट्स अ नॉर्मल रुटीन हॅबिट. बरोबर. आणि मुलांना आपण चांगल्या क्वालिटीच्या फ्रेम्स, मोर अट्रॅक्टिव्ह फ्रेम्स, त्यांना रिवॉर्ड पॉईंट्स, असं काही थोडीशी त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते चष्मा जास्तीत जास्त वेळ वापरता येईल. ओके सर, पण तुम्हाला काय वाटतं, प्रोग्रेसिव्ह मायोपिया हा एक सायलेंट एपिडेमिक आहे इंडियामध्ये, आणि प्रोग्रेसिव्ह मायोपिया एकतर काय आहे हे आमच्या ऑडियन्ससाठी एकदा पहिलं सांगाल? प्रोग्रेसिव्ह मायोपिया इज अ व्हेरी कॉमन condition nowadays occurring in India, not only in India, in the entire world, I can say. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की प्रत्येक 5 पैकी 1 मुलांना चष्मा लागतोय. नॉर्मली 2015 मध्ये असं होतं की साधारणतः मायोपिया म्हणजे शॉर्ट सायटेडनेस, ज्यामध्ये तुम्हाला जवळच्या गोष्टी दिसतात पण लांबच्या गोष्टी दिसत नाही. आणि हे मोस्ट कॉमनली अकर्स इन चिल्ड्रन इन स्मॉलर एज ग्रुप. तर ह्याचा प्रिव्हॅलन्स जो आहे तो पण खूप झपाट्याने वाढत चाललाय. सायंटिफिक डेटाप्रमाणे इट वॉज नॉर्मली कन्सिडर्ड 20 to 25% अप टू इयर ऑफ 2015. In 2025 it has grown up to 35%, आणि बाय 2045 वी आर एक्सपेक्टिंग 50%, ज्यांनी म्हणजे प्रत्येक 2 मुलांमध्ये एकाला चष्मा लागेल. ओके, सो इट्स दॅट हाय प्रिव्हॅलन्स इज देअर. सो वी शुड कन्सिडर इट अ बिग एपिडेमिक. आणि सर जसं आपण ऐकलं की पॅच थेरपी, आय ड्रॉप्स, तर रिअल सोल्युशन हे आहेत का, हे टेम्पररी सोल्युशन असतं? प्रोग्रेसिव्ह मायोपिया हे लवकर निदान होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. बरोबर. फर्स्ट लाईन ऑफ मॅनेजमेंट इज स्पेक्टकल्स. चष्मा वापरणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य पॉवरचा चष्मा वापरणं खूप गरजेचं आहे. स्पेक्सचे पण आता नवीन प्रोग्रेसिव्ह मायोपिया लेन्सेस आले आहेत की जे आपण चष्म्यामध्ये वापरू शकतो. दिस आर ऑल्सो कॉल्ड एज डिम्स और हॉल्ट लेन्सेस, जेणेकरून तुमच्या नंबर वाढीची जी शक्यता असते, मायोपिया प्रोग्रेशनची शक्यता असते, ती आपण खूप कट डाऊन करतो. वी आर कटिंग डाऊन अप टू मियर 10%. So these lenses can be used incorporated in your specs. Secondly, patch therapy is very important in lazy eyes. Lazy eyes म्हणजे कसं असतं, अम्ब्लोपिक आईज वी कॅन से, की जेणेकरून तुमची विजन एका डोळ्याची वीक असते, नजर कमी होते आणि त्यानंतर तो तिरळेपणामध्ये कन्वर्ट होतो. करेक्ट. तो अशा लोकांमध्ये पॅच थेरपी वर्क्स रिअली फॅन्टॅस्टिकली. ह्याच्यामध्ये आपण जो तुमचा डॉमिनंट आहे, जो स्ट्रॉंगर आहे, आपण त्याला पॅच लावतो दिवसातून 2 ते 3 तास, आणि वी आस्क द किड्स टू वर्क विथ द वीकर आय, जेणेकरून त्याला काम करायची चालना भेटते, त्याची स्ट्रेंथ डेव्हलप होते. सो पॅच थेरपी 2 to 3 hours a day, maybe for 6 months to 1 year, will work out fantastically. Okay. In improving your vision as well as restricting the power. आणि जे ड्रॉप्सच्या बद्दल तुम्ही म्हणतात आहे की आता नवीन डायलेटिंग ड्रॉप्स आलेत, मायट्रो ड्रॉप्स आलेले आहेत. दिस आर लो स्ट्रेंथ ॲट्रोपिन आय ड्रॉप्स. हे आपण रात्री झोपताना मुलांमध्ये टाकतो एकदा, जेणेकरून तुमची पॉवर कंट्रोलमध्ये राहावी. ओके. सो ऑल दीज आर नियर modalities of treatment for control of power, not for removal of power. तो हे चष्माचे नंबर तुमचा मर्यादित राहण्यासाठी हे सगळे ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहे. ओके, सो मला एक अगदी बेसिक क्वेश्चन आहे, कारण का लहानपणी जेव्हा आपण नंबर चेक करायला जायचो तर -1, -2 होता, -5, -6 पर्यंत पोहोचलेला माझा, आणि लोकांच्या काय प्लस मध्ये असतात. तर हे प्लस आणि मायनस काय असतं एक्झॅक्टली? बेसिकली मायनस पॉवर मीन्स मायोपिक. That is short sightedness, in which we are able to see near objects but we aren't able to see the distance object. This is myopia. Plus power means hypermetropia, ज्यामध्ये तुमची प्लस पॉवर असल्यामुळे तुम्हाला लांबची गोष्ट दिसते पण जवळची गोष्ट दिसत नाही. ओके. सो मायोपिया मीन्स मायनस पॉवर, हायपरमेट्रोपिया मीन्स प्लस पॉवर. आणि मग जर ज्यांना दोन्ही असतं, दीज आर कॉल्ड कंपाऊंड पॉवर्स, ज्याच्यामध्ये मायनस आणि प्लसचं दोन्ही कॉम्बिनेशन असतो. There is something called as cylindrical power also, toric power. या पर्टिक्युलर ऍक्सिस मध्ये त्यांना चष्म्याचा नंबर असतो. सो these are different myopia, hypermetropia,
कारण का मला हे पण होतं, सिलेंड्रिकल पण होता, हो. त्यामुळे whenever I used to go make my lenses, तेव्हा ते म्हणायचे की नाही तुझे लेन्सेस कॉस्टली असणार आहेत बिकॉज युअर सिलेंड्रिकल आहे. बिकॉज सिलेंड्रिकल पॉवर मीन्स दॅट पॉवर इज इन दॅट पर्टिक्युलर ऍक्सिस. अच्छा. सो त्यामुळे ते थोडंसं वेगळं असतं. आणि शिवाय सिलेंड्रिकल पॉवरच्या लोकांना हेडेक इज व्हेरी कॉमन सिम्पटम, की बाबा मला एखाद्या गोष्टी ताण पडतोय, मला ती गोष्ट फोकस करताना त्रास होतोय. सो दीज आर दी कॉमन सिम्पटम्स फॉर सिलेंड्रिकल पॉवर. ओके. पण सर जे आता पेरेंट्स बघतायत तर असे काय 3 वेज तुम्ही सजेस्ट कराल ज्याच्यानी मुलांचा नंबर कमी होऊ शकतो किंवा स्टेबल राहू शकतो, नाही कमी नाही तर स्टेबल राहू शकतो. सो की टू द लवकरात लवकर आपण मुलांचे डोळे चेक करून डायग्नोज करणं आणि जर गरज असेल तर चष्मा वापरणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सेकंडली युअर डायटरी हॅबिट्स ऑल्सो मॅटर्स अ लॉट. त्यांचं खानपान कसं आहे, अवॉइड जंक फूड, गिव्ह विटॅमिन ए रिच फूड in form of carrot, tomatoes, papaya, green leafy vegetables. This also will help you to restricting your power. Thirdly, decreasing the screen time. I know it's very difficult nowadays because most of the schools are now going on education wise on screens, laptops. Correct. But you can still encourage your kids to use books, read books rather than watching television, mobiles and laptops. And fourth and most importantly, allow them to go outside, play as much as they can on outdoor fields, so their vision is not restricted to that 10 by 10 च्या खोलीमध्ये. Correct. So these are simple tips that you can take care of your kids with. सर ह्यालाच फक्त एक ऍडिशनल क्वेश्चन आहे की लहानपणी आम्हाला असं म्हणायचे गाजर खा आणि गवतावर चाला, त्याच्यात नंबर कमी होतो. लोक नंबर कमी होत नाही, नंबर कधीच कमी होणार नाही. बट ऑफकोर्स गाजर खा म्हणजे तुमचा indirectly you are giving intake of vitamin A rich food. Correct. So this is definitely going to help you to strengthen your retina म्हणो किंवा तुमचे डोळ्याची ताकद डेफिनेटली वाढवते. सो दिस इज डेफिनेटली गुड थिंग. ओके. तर आता तर हा झाला विषय आपल्या लहान मुलांचा, पण आता सिन्स 18 टू सपोज आपण 30 हा एक 18 टू 35 40 घेऊ शकतो, 18 टू 40 या वयोगटात. कारण का आता माझा एक्सपिरियन्स असा होता की माझे जे डॉक्टर होते ते म्हणायचे तू 18 नंतरच मी तुला लेन्सेस देईन, कारण का तोपर्यंत डोळ्याची ग्रोथ होत राहते आणि 18 नंतर ते स्टेबल होते असं. पण तरी माझा नंबर तरी पण वाढत राहिला 18 नंतर, पण तरी मला थँकफुली लेन्सेस मिळाले. तर मला प्रश्न असा आहे की नॅचरल रिकव्हरी पॉसिबल आहे 18 नंतर का किंवा काय, कसं तुम्ही बघता? बेसिकली नॅचरल रिकव्हरी इज नेव्हर पॉसिबल. द ओनली थिंग इज की आफ्टर एज ग्रुप ऑफ 18 to 19 the growth of the eyeball stops. The development has entirely taken place. So the further progression of powers in most of the cases is restricted. So after the age of 18, you can think about using contact lenses or you can either go for the refractive surgeries. Sir, normally आपण 18 हा वयोगट पकडतो, but that's not the only case. Apart from this, we have to keep a 6 monthly follow-up to see whether your power doesn't progress further. बरोबर. कारण की जरी तुमचं वय गट 18 असलं तरी पण काही लोकांमध्ये डेव्हलपमेंट और ग्रोथ स्टील अकर्स आणि नंबर वाढायची शक्यता राहते. तर अशा लोकांमध्ये नॉर्मली रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आम्ही ऍडवाइज करत नाही. ओके. सो रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी इज नॉर्मली ऍडवाइज फॉर ॲटलीस्ट 6 months तुमचा पॉवर स्टॅबिलाइज राहायला पाहिजे. देन ओनली वी कॅन गो अहेड विथ द रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. ओके. आता सर सिन्स सर्जरीज वी कम बॅक टू लेसिक वर्सेस स्माइल प्रो. तर लेसिक हे कोणासाठी ऍडवायजेबल आहे आणि स्माइल प्रो हे कोणासाठी ऍडवायजेबल आहे? नाव बेसिकली लेसिक इज अ गोल्ड स्टँडर्ड. हे जुने 15-20 वर्षापासून आपण लेसिक करतोय. लेसिक बेसिकली जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण एक फ्लॅप घेतलं जातो. तर लेसिक बेसिकली कॅन बी डन फॉर द पॉवर ऑफ 0 to 8 मायनस डायप्टर्स अँड 0 to 6 प्लस डायप्टर्स. अलॉंग विथ दॅट प्लस टू मायनस 4 डायप्टर्स ऑफ सिलेंडर. एवढी लेसिकची ब्रॅकेट आहे. ह्या वयोगट ह्या पॉवरमध्येच आपण लेसिक करू शकतो. बट अपार्ट फ्रॉम दिस तुमची कॉर्नियाची थिकनेस शुड बी मोर देन 500 मायक्रॉन्स. जर तुमची कॉर्नियाची थिकनेस 500 मायक्रॉन्स पेक्षा जास्त नसेल तर लेसिक करणं हा थोडासा रिस्की पार्ट असू शकतो. ओके. बिकॉज दिस कॅन लीड टू फर्दर रिग्रेशन ऑफ पॉवर, म्हणजे पॉवर परत यायची शक्यता राहते. तुमचे ड्रायनेस, इरिटेशन, वॉटरिंग हे सिम्पटम्स कंप्लेंट्स कॉमनली राहतात की ज्यामध्ये आपण
जरी तुमची कॉर्निया थिकनेस कमी असली तरी त्यांच्यामध्ये आपण लेसिक केलं तर. सो पेशंट सिलेक्शन क्रायटेरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि स्माईल प्रो हे सर्व कव्हर करतं. स्माईल प्रोचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की वी कॅन डू स्माईल प्रो फ्रॉम 0 to 12 डायप्टर्स मायनस पॉवर. सो तुमची रेंज जास्त आहे. म्हणजे जे पेशंट्स आपण ज्यांना आपण लेसिक करू शकत नाही त्यांना आपण स्माईल प्रो करू शकतो. अपार्ट फ्रॉम दिस कॉर्नियल थिकनेस डज नॉट मॅटर दॅट मच ॲज इट मॅटर्स इन लेसिक, बिकॉज आपण स्माईलमध्ये फ्लॅप घेतच नाही. सो कॉर्नियाची थिकनेस मॅटर एवढी करत नाही. म्हणजे ज्यांचे कॉर्नियाची थिकनेस 500 पेक्षा कमी असेल त्यांचे सुद्धा आपण स्माईल प्रो करू शकतो. ओके. आणि थर्डली मोस्ट इम्पॉर्टंटली तुमची रिकव्हरी पिरियड खूप फास्ट असल्यामुळे किंवा तुमची रेंज ऑफ पॉवर करेक्शन जास्त असल्यामुळे पुन्हा पॉवर यायची शक्यता पण खूप कमी आहे इन केसेस ऑफ स्माईल प्रो. ओके. सो नाउडेज स्माईल प्रो इज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. ओके सर, आपलं जीवनस्पर्शच्या बाबतीत जरा जीवनस्पर्श आय हॉस्पिटलच्या बाबतीत सांगाल आणि काय काय आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि काय काय, कारण का यू हॅव बीन क्युअरिंग लॉट ऑफ पेशंट्स सिन्स मेनी इयर्स. Yeah. So now it's been almost 20 years we have been in ophthalmology faculty. आपली मेन हॉस्पिटल शिवाय आपले अजून 4 क्लिनिक्स पण आहे वेगवेगळ्या लोकेशनमध्ये. सो वी हॅव बीन डुईंग दिस फॉर पास्ट 20 years. फॉर पास्ट 20 years we have been using लेसिक आणि आता आम्ही नवीन स्माईल प्रो पण घेऊन आलो आहोत. वी आर द फ्यू सेंटर्स इन पुणे, मे बी जे 2-3 सेंटर्स आहेत त्यापैकी आपण एक आहोत की ज्यामध्ये आपण स्माईल प्रो करतोय रेग्युलरली. अँड पेशंट्स खूप हॅपी आहेत, खूप सॅटिस्फाईड आहेत मोस्टली. बरोबर. विथ आर सर्व्हिसेस म्हणू, विथ आर टेक्नॉलॉजी म्हणू, बिकॉज वी हॅव ऑलवेज केप्ट वन थिंग इन माइंड की वी हॅव ट्राईड टू गिव्ह द बेस्ट मोस्ट ॲडव्हान्स टेक्निक. अँड आमच्या पेशंट्स बरोबर आमचं एक असं नातं जुळून जातं की इट्स अ व्हेरी पर्सनल टू पर्सन कॉन्टॅक्ट. थोडंसं इमोशनल टच पण राहतो आमच्यासाठी आणि दॅट हेल्प्स अस अ लॉट. पण सर मला सगळ्यात बेटर काय वाटलेलं की या जे ही लेसिक सर्जरी जी मी केली, इट वॉज जस्ट लाईक वॉट 15-20 minutes max, I think. Now to correct you, one point I forgot. Smile Pro takes hardly 10 to 15 seconds. Wow. So it's that fast because we use 800 microns आपण लेझर पॉवर वापरतो, ज्याच्यामुळे ती खूप फास्ट सर्जरी आहे. आणि जितकी फास्ट सर्जरी आहे तेवढा तुमचा टिश्यू डिस्टर्बन्स कमी राहतो, त्यामुळे तुमची रिकव्हरी तेवढी फास्ट राहते. ओके. म्हणजे वी टेल द पेशंट दॅट विदिन 2 to 3 days you can get back to your normal routine work. Okay. So it's that fast. So these are the main common advantages of Smile Pro. अमेझिंग. पण का कारण फक्त त्या दिवशी डायलेटेड प्युपिल्स फक्त राहतात? प्युपिल डायलेट पण करत नाही, तेवढं अच्छा. टॉपिकल अनेस्थेशिया खाली करतो. देर आर नो इंजेक्शन्स, नथिंग. विदिन 15 to 20 seconds you are out of it and just you have to wear the glasses, goggles तुम्हाला वापरावं लागतात आणि ड्रॉप्स टाकावं लागतात. बरोबर. आठवडाभर आणि यू आर बॅक टू नॉर्मल रुटीन वर्क. अमेझिंग अमेझिंग. पण सर काही रिग्रेट्स असतात लेसिकचे किंवा स्माईल प्रोचे की म्हणजे परत चष्मा आला किंवा वगैरे? लेसिकचे आम्ही पेशंट्स बघितले. वी हॅव सीन पेशंट्स विथ लेसिक that have come maybe after 5 years or 10 years with minor power. The power recurrence is very minor. It's hardly 0.5 to 1 diopter. मग त्यासाठी स्पेशली परत चष्मा वापरणं पण काही गरजेचं नाहीये. पण अशा लोकांमध्ये आपण पुन्हा लेसिक किंवा पुन्हा स्माईल करू शकतो इफ दे रिअली वॉन्ट टू गो हेड विथ इट. ओके सर, जसं आता आपण स्माईल प्रो आणि लेसिकचं बोललो, तर स्माईल प्रोच्या पण काही लिमिटेशन्स असतील तर त्या काही सांगू शकतात? ऑफकोर्स देर आर सर्टन लिमिटेशन्स फॉर स्माईल प्रो ऑल्सो, की ज्याचं पॉवर खूपच जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल -12 डायप्टर्सपेक्षा जास्त आहे. ओके. तर अशा लोकांसाठी किंवा ज्यांचं कॉर्निया थिकनेस खूपच कमी आहे त्यांना आपण नॉर्मली ICL म्हणून हे एक नवीन प्रकारचे लेन्सेस आहे, ज्याला आपण इम्प्लांटेबल कोलॅमर लेन्सेस म्हणतो. ICL सर्जरी इज परफॉर्म टू गेट रिड ऑफ स्पेक्स. सो इट इज व्हेरी गुड अँड व्हेरी गुड रिझल्ट्स इट इज हॅव्हिंग. तर फॉर एक्झाम्पल म्हणजे जस्ट लास्ट वीकच आम्ही एक पेशंट होता, आय वोंट मेन्शन हिज नेम, बट he had a power of -20 diopters. Wow. And we did his ICL surgery with fantastic results. Now the person is reading 6/6 without any specs at all. We did his surgery bilaterally and within 1 week the patient is back to normal routine work. So that ICL is also having amazing results. Okay. पण ICL हे म्हणजे ज्याचा नंबर हाय आहे
त्यांच्यासाठी या परफेक्ट आहेत. It's not like that. Anyone can undergo ICL. Okay. But mostly we prefer undergoing less ICL for those people who are having very high power and people in whom the corneal thickness is not sufficient enough to sustain the smile also. सो त्यांच्यासाठी आम्ही ICL ॲडवाईज करतो. ICL मध्ये आपण जी इम्प्लांटेबल लेन्स असते ती आपण आयरिस आणि नॅचरल लेन्सच्या आतमध्ये इम्प्लांट करतो अँड दॅट लेन्स रिमेन्स इनसाइड युअर आय ॲज लॉंग ॲज वी अंडरगो द कॅटरॅक्ट सर्जरी इन फ्युचर. अच्छा. जेव्हा कधी आपण मोतीबिंदूची सर्जरी काढतो तेव्हा ती लेन्स आपण काढून घेतो. बरोबर. द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज फॉर ICL सर्जरी इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल. म्हणजे समजा काही कॉम्प्लिकेशन झाले तरी आपण लेन्स काढले आणि यू आर बॅक टू स्क्वेअर वन. अच्छा. सो बाकीचे जे आपले रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज आहेत दोज आर परमनंट सर्जरीज. whereas ICL surgery is the only surgery that is reversible. अच्छा. पण सर मला असं विचारायचं की लेसिक नंतर पण ICL करतायत. So basically ICL surgery is reversible surgery, but those people who have previously undergone the LASIK surgery and those who have still having the power regression, तर त्यांच्यामध्ये आपण ICL डेफिनेटली करू शकतो. ओके. की त्या जेणेकरून तुमचा कॉर्निया पुन्हा डिस्टर्ब होत नाही आणि वी कॅन इम्प्लांट द लेन्स इनसाइड युअर आई अँड गेट रिड ऑफ द स्पेक्टिकल. ओके. ओके. आणि सर जसं तुम्ही आता म्हटलं कॅटरॅक्ट मोतीबिंदू, तर हा साधारण वयस्कर लोकांमध्येच आढळतो. हे कितपत खरं आहे आणि काय असतो मोतीबिंदू, जरा हा मला समजवाल. मोतीबिंदू इटसेल्फ मीन्स क्लाउडीनेस ऑफ द नॉर्मल नॅचरल क्रिस्टलाइन लेन्स इन युअर आय. जी नॉर्मल आपली लेन्स असते ती दॅट इज ट्रान्सपरंट लेन्स, बट ड्यू टू एजिंग फॅक्टर और ड्यू टू प्रोटीन डिजनरेशन्स ती लेन्स ओपेक होते आणि लाईट इज नॉट एबल टू ट्रान्समिट थ्रू इट अँड दॅट्स वाय द विजन कीप्स ऑन ड्रॉपिंग. तर पूर्वी अशी मिथ असायची की कॅटरॅक्ट फक्त वयस्कर लोकांनाच होतं. माझे आजोबांना होतं कॅटरॅक्ट किंवा ह्यांना होतं. बट नावडेज इज नॉट लाईक दॅट. इवन इन किड्स वी फाइंड कॅटरॅक्ट, इवन इन ॲडल्ट्स जुवेनाइल कॅटरॅक्ट वी फाइंड. And cataract is mostly seen in age group of 45-50 plus. So cataract can occur in any people. आणि याची सर्जरी पण इझी असते, काय असते? I cannot say it's easy. Easy म्हणजे easy as in for not for you, but for the patient. Yeah, of course. It's a very daycare procedure. म्हणजे it's nowadays we just do it with laser only, phaco. आणि आता femto cataract पण करतो आम्ही, की जेणेकरून तुमची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया इट टेक्स हार्डली 2 to 3 minutes अँड युअर नॉर्मल तुमची लाईफस्टाईल परत तुम्ही 4-5 दिवसांनी गेट बॅक टू इट. ओके. ओके. आणि बघ ह्याला रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतात, ह्याला काय म्हणतात? बेसिकली रोबोटिक मीन्स तुमचा जो लेझरचा प्रमाण जो आहे की आपण मोतीबिंदूचं जिरवण्यासाठी जे प्रमाण वापरतो ते आपण लेझरनीच जिरवतो. अच्छा. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज फेम्टो कॅटरॅक्ट, की ज्यामध्ये तुम्हाला ब्लेड वापरावं लागत नाही, इन्सियन साईज घ्यावी लागत नाही आणि तुमची रिकव्हरी एकदम फास्ट होते. मेन ॲडव्हान्टेज ऑफ रोबोटिक इज व्हेरी ॲक्युरेट, हायली ॲक्युरेट, and you can recovery period is cut down considerably. Okay. So you can get back to routine work very fast. But what would your advice be की ज्यांना कॅटरॅक्ट डिटेक्ट झालाय, काय तुम्ही त्यांना सजेस्ट? So basically early diagnosis of cataract is very important. जेव्हा तुम्हाला रात्रीच्या वेळेस गाडी चालवणं अवघड जातं, समोरच्या गाडीचा फोकसचा त्रास होतो किंवा लॅम्पकडे लाईटकडे बघताना आपल्याला त्याच्या भोवती आपल्याला हेलोज दिसतात, दॅट्स इटसेल्फ सजेस्ट की तुमच्या बॉडीमध्ये कॅटरॅक्टिस चेंजेस स्टार्ट झाले आहेत. अँड यू कॅन देन नाव हॅव टू कन्सल्ट युअर डॉक्टर अँड हू विल फर्दर गाईड यू रिगार्डिंग द कॅटरॅक्ट प्रोसिजर. पूर्वी असं असायचं की आपण मोतीबिंदू पूर्ण पिकायची वाट बघायचो आणि देन यूज टू ऑपरेट. बट नावडेज इज नॉट लाईक दॅट. अर्ली यू डिटेक्ट द डायग्नोसिस, यू डिटेक्ट द कॅटरॅक्ट मोर इझिली यू कॅन अंडरगो द कॅटरॅक्ट सर्जरी. कारण की तो कॅटरॅक्ट तेवढा कडक नसतो, सॉफ्ट असतो, तर करायला पण सोपं जातं आणि जखम भरायला पण लवकर होते. ओके. तर ज्यामुळे अर्ली ऑपरेशन ऑफ कॅटरॅक्ट इज ऑलवेज प्रिफर्ड. पण याच्याने जर कोणी कॅटरॅक्टला किंवा काही लक्ष दिलं नाही तर कॅन इट लीड टू ब्लाइंडनेस? ऑफकोर्स वी हॅव सीन सो मेनी पेशंट्स who have not taken care or who have not consulted their doctors and more cataract progress झाल्यामुळे तो कॅटरॅक्ट मॅच्युअर होऊन तो डोळा काचबिंदूमध्ये जातो. काचबिंदू म्हणजे ग्लोकोमामध्ये जातो, की तो मोतीबिंदू आतल्यात बस्ट होतो अँड देन द प्रेशर, इंट्राऑक्युलर प्रेशर रायझेस अँड दॅट मे कॉज परमनंट ब्लाइंडनेस. सो वी शुड नॉट वेट टिल दॅट स्टेज. अर्ली डिटेक्शन इज डेफिनेटली ॲडवायजेबल. ओके. ओके. सर, आणि एक मुद्दा हा पण तुम्ही टॉरिक लेन्सेसचं मेन्शन केलेलं,
तर टॉरिक लेन्सेस वर्सेस मल्टीफोकल, तर याच्यामध्ये कोणाला काय ॲडवायजेबल आहे आणि काय आय टाईपला काय कसं असतं? Now the lenses, intraocular lenses, what we use for cataract surgery entirely depends upon the requirement of the patient. पेशंटची काय गरजा आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. Because there are different types of intraocular lenses like monofocal lenses, EDOF lenses and trifocal or multifocal lenses. तर बेसिकली जर पेशंटला नाईट ड्रायव्हिंग असेल तर वी डोंट देम सजेस्ट देम टू गो फॉर मल्टीफोकल और ट्रायफोकल लेन्सेस बिकॉज त्या लेन्सेसच्या डिझाईन अशा असतात ट्रायफोकल लेन्सेसच्या की ज्याच्यावर लाईट पडल्यानंतर त्याचं डिफ्रॅक्शन होतं आणि मग इमेज खूप ब्लर होते. सो द आयडियल कॅन्डिडेट फॉर ट्रायफोकल लेन्सेस विल बी हाऊसवाईफ्स ज्यांना रात्रीच्या वेळेस गाडी चालवायची नाही आहे अँड दोज पीपल हू वॉन्ट टू गेट इट ऑफ स्पेक्स. कारण की ट्रायफोकल लेन्सचं सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला लांबसाठी इंटरमिडिएट आणि जवळसाठी चष्म्याची गरज लागत नाही. सो दोज पीपल हू डोंट वॉन्ट टू हॅव नाईट ड्रायव्हिंग, ज्यांना सतत कम्प्युटरवर काम नाही आहे, त्यांनी ट्रायफोकल लेन्सेस वापरावे. दोज पीपल ज्यांचं नाईट ड्रायव्हिंग आहे, जे IT सेक्टरमध्ये आहे, ज्यांचं सतत कम्प्युटरवर काम पडतं, त्यांनी इडॉफ लेन्सेस जे नवीन आलेले आहेत, न्यूअर जनरेशन इडॉफ लेन्सेस ज्याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये तुम्हाला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस भेटतो, अशा प्रकारचे लेन्स त्यांनी वापरावे. आणि मोनोफोकल लेन्सेस आर नॉर्मली ॲडवाईज की ज्यांचं रुटीन काम आहे, त्यांना फारसं IT सेक्टरमध्ये काम नाही आहे, त्यांनी मोनोफोकल लेन्सेस वापरावे. आणि जसं तुम्ही म्हणले टोरिक लेन्सेस आहे, ते टोरिक लेन्सेस एंटायरली डिपेंड्स आपण तुमची पॉवर किती आहे त्याच्या कॅल्क्युलेशननुसार आपण त्यांना टोरिक वापरायचं की नाही वापरायचं हे आपण ठरवतो. ओके सर, पण तुमच्या एवढ्या 10,000 सर्जरीजमध्ये अशा काहीतरी केसेस असतील ज्याच्या एकदम लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस असतील, तर असे काही तुम्ही सांगू शकतात आम्हाला? डेफिनेटली. म्हणजे मेडिकल फॅकल्टी अशी आहे की एव्हरी डे वी सी मिरॅकल्स. बरोबर, मिरॅकल्स डू हॅपन. तर बेसिकली माझ्या पण आयुष्यात म्हणजे असे 2 केसेस मी इथे नमूद करणं इच्छितो की एक फक्त 2.5 वर्षाचा बच्चू होता. दिस वॉज व्हेरी स्टार्टिंग बिगिनिंग फेज ऑफ माय प्रॅक्टिस. की 2.5 वर्षाचा बच्चू होता, ज्याची आई वडील त्याला घेऊन आले होते हे सांगून की आम्हाला त्याच्या डोळ्यामध्ये एक व्हाईट स्पॉट दिसतोय. 2.5 years ओल्ड किड हॅड कम विथ अ व्हाईट स्पॉट इन हिज आईज. आणि दे वर नॉट शुअर की एक्झॅक्टली काय आहे ते. तर आम्ही जेव्हा त्यांना चेक केलं तेव्हा लक्षात आलं की इट इज अ कॅटरॅक्ट. सो दे वर पीपल पेरेंट्स वर शॉक्ड की 2.5 वर्षाच्या बच्चूला कसं काय मोती होते, तुम्ही परत चेक करा म्हणे. म्हणजे आय एम व्हेरी शुअर की त्याला कॅटरॅक्टच आहे अँड ही नीड्स टू गेट ऑपरेटेड बिकॉज जर आत्ता आपण ऑपरेट नाही केलं तर हिज विजन विल बी डिसेबल्ड लाईफ लॉंग. त्यामुळे त्याला कॅटरॅक्ट ऑपरेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉर्मली पिडियाट्रिक कॅटरॅक्ट जो असतो तो बायलॅटरल असतो, दोन्ही डोळ्यामध्ये असतो नॉर्मली 90% ऑफ टाइम्स. तर त्याच्या दोन्ही डोळ्याचं आम्ही कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं. वी पुट द लेन्स ऑल्सो अँड नाव इज इन मे बी 10th स्टँडर्ड. सो ऑलमोस्ट 16-17 वर्षाचा आहे तो आता. अँड ही इज डुईंग अमेझिंगली वेल. या ही रिक्वायर्स स्पेक्स टू यूज बट ही इज व्हेरी हॅपी. इवन हिज पेरेंट्स आर व्हेरी हॅपी. सो दॅट इज वन ऑफ द केस. अजून एक केस होती की अशीच एक 90 वर्षाची आजी होती आणि शी वॉज रिस्ट्रिक्टेड टू दॅट पर्टिक्युलर रूम ओनली. म्हणजे तिला माहीतच नव्हतं की ह्याच्या पलीकडे पण जग आहे. त्यांना काही दिसत नव्हतं. एव्हरीथिंग वॉज ऑन बेड रिडन. म्हणजे तिला काहीच करता येत नव्हतं. शी वॉज अनएबल टू गो टू वॉशरूम म्हणो, किचन म्हणो, कुठे खाणं पिणं पण समवन हॅड टू फीड हर. अँड शी हॅड कम. तिच्या मुलं घेऊन आली त्यांना की काय करू शकतो का आपण. आणि द सेम थिंग हॅड हॅपन विथ हर ऑल्सो. शी वॉज ऑल्सो हॅव्हिंग व्हेरी मॅच्युअर कॅटरॅक्ट. आणि त्यांनी आम्ही ॲडवाईस केलं त्यांना सर्जरीसाठी. वी ऑपरेटेड हर अँड नाव शी इज एबल टू मूव्ह अराउंड. सो तिने म्हटलं की मी जग बघितलं नव्हतं, नाव इट्स पॉसिबल फॉर मी टू सी अगेन. सो हे जे कॉम्प्लिमेंट्स भेटतात दॅट रिअली मॅटर अँड वी रिअली एन्जॉय. थँक्यू सर. पण अमेझिंग सर सेक्शन तुम्ही आम्हाला जो समजवला आहे रिगार्डिंग लेन्सेस आणि द स्पेक्स अँड एव्हरीथिंग, इट हॅज बीन रिअली इन्साइटफुल. तर आपला हा एक नेक्स्ट सेगमेंट आहे मिथ्स वर्सेस फॅक्ट्स. तर एक 5 मिथ्स वर्सेस फॅक्ट्स आम्ही तुम्हाला विचारू. यू जस्ट हॅव टू टेल अस अँड वाय इफ यू कॅन.
चष्मा घातल्याने नंबर वाढतो, मिथ का फॅक्ट? It's a myth. Yeah, definitely. Wearing specs doesn't increase the power. Or neither Moreover- decreases. Neither it decreases. Moreover, it stabilizes the power. Stabilizes the power. Okay. मोबाईल यूज मुळे परमनंट आय डॅमेज होऊ शकतो. Myth. डॅमेज होणार नाहीये, बट डेफिनेटली मोबाईल्स आर नॉट ॲडवायझेबल. एक्स्ट्रा जास्त यूज करू नये. ओके. आय ड्रॉप्सनी नंबर डोळ्यांचा ठीक होऊ शकतो. अगेन मिथ. बिकॉज आयबॉल डझंट डिक्रीज द पॉवर, इट स्टॅबिलाइज द पॉवर. ओके. लेसिक सर्जरी डेंजरस असते. Myth. LASIK is definitely advisable for those people who want to get rid of specs. ओके. कॅटरॅक्ट अगेन सर्जरी रिस्की असते. Not. Cataract is a normally very routine surgery, and मनामध्ये काही शंका किंवा भीती वाटून ती सर्जरी टाळण्यासारखी नाहीये. So definitely you can go ahead with the cataract surgery whenever it is diagnosed. Okay. So coming to our next section, it is rapid fire, sir. Specs versus LASIK. Definitely, specs will be for age group between 0 to 18. 18 to 40 years, definitely LASIK. Okay. What is worse, mobile ka laptop? Mobile, I guess so, is more worse. More worse? Yeah. Blue light glasses, are they useful or not? Definitely, blue light glasses prevent the UV light entering your eyes, so they definitely help a lot. Okay. Eye exercises काम करतात का नाही करत? It works in particular age group. तुम्ही right exercise दिले तर that definitely works. Okay. Best age for LASIK? 18 to 40. 18 to 40. Night blindness, is it a serious issue or a... Night blindness is definitely a very serious issue because it may ultimately lead to complete blindness. Okay. So it has to be taken care for. Okay. Eye drops daily, are they safe or not? It again depends what type of drops you are putting. If you are putting plain lubricating drops, they are definitely helpful. If you are putting any steroids or antibiotic eye drop for longer period, then it may cause a lot of complications. Okay. Contact lenses versus specs. Definitely specs. Specs. जी मुलं गेमिंग करतात त्यांच्यासाठी बिगेस्ट रिस्क काय आहे? Sorry, कॉन्स्टंटली गेमिंग ऑन देअर फोन्स, त्यांच्यासाठी काय ऍडवाइस असेल त्यांच्यासाठी? और बिगेस्ट रिस्क काय आहे त्यांच्यासाठी? अवॉइड प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल्स अँड व्हिडिओ गेम्स. रीडिंग इन डिम लाईट. Definitely you should read in sufficient white light if possible. Surgery fear in eye cases, is it valid or not? You shouldn't have fear about surgeries in eye because nowadays these are very daycare procedures and they heal also fast, so that you can get back to routine work very quickly. Okay. Eye checkup frequency किती असायला पाहिजे? How frequent? It again depends upon the age group. Normally we advise yearly eye checkup, but in certain cases 6 monthly eye checkups are also advised. Okay. Most ignored symptom काय असतो? मोस्ट इग्नोर सिम्पटम्स इज की बाबा मला दिसत नाही ह्या पर्टिक्युलर रेंजच्या पुढे. म्हणजे आयडियली फॉर अ नॉर्मल पर्सन ही शुड हॅव अ विजन ऑफ 60 feet. बट काही लोकांना वाटतं की मला 10-20 फुटाचं दिसतंय आणि दॅट्स ओके. That's okay. दॅट शुडंट हॅपन. Okay. Okay. Most common mistake पेशंट पुण्यातले पेशंट करतात. पुणेकर्स दे आर व्हेरी जागरूक बेसिकली, सो दे नॉर्मली हॅव रुटीन चेकअप्स. सो आय वोंट सजेस्ट एनिथिंग. ओके. सगळ्यात वर्स्ट मिथ तुम्ही ऐकलेला डोळ्यांसाठी? की नॉर्मली लेसिक करून आपला डोळा जातो. ओके. और एनी आय सर्जरी केल्याने आपला डोळा जाऊ शकतो. सो नॉर्मली इट्स नॉट लाईक दॅट. ईच अँड एव्हरी आय सर्जरी हॅज इट्स ओन ॲडव्हान्टेजेस, बट डेफिनेटली यू वोंट लूज युअर आईज. ओके. शीतल सर, खूप अमेझिंग झाला आहे हा पॉडकास्ट. थँक्यू सो मच फॉर दिस व्हॅल्युएबल सेशन. कारण का एवढे सगळे लोक आहेत आणि आम्हालाही म्हणजे खूपच नवीन नवीन गोष्टी कळाल्या. तर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली, आम्ही वेबसाईटची लिंक देतोय, आम्ही सरांच्या आणि त्यांच्या हॉस्पिटलचं इंस्टाग्राम पेज लिंक देतोय. काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा. वी विल गिव्ह अ लँडलाईन नंबर सो दॅट दे कॅन कॉन्टॅक्ट यू. तुम्हालाही आय चेकअप करायचा असेल, काही लेसिक, स्माइल प्रो, एनी सर्जरीज और एनी सिम्पटम्स दॅट यू हॅव, डू मेक शुअर यू गेट इट चेक्ड. आणि सर, एकदा फक्त आमच्या कॅमेरामध्ये बघून सांगा की तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला. थोडासा एक मेसेज द्या आणि त्यांना सांगा आम्हाला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.
डेफिनेटली इट वॉज अन अमेझिंग सेशन. म्हणजे जेवढं मला आवडलं मे बी तुम्हाला बी तेवढंच आवडेल. दीज आर स्मॉल लिटल टिप्स दॅट वी लाईक टू शेअर विथ यू. आणि एनी तुमची इन्क्वायरीज किंवा तुमचे एनी क्वेरीज असले तर वी आर डेफिनेटली देअर टू केटर यू. थँक यू वन्स अगेन मयुरेश. थँक्यू सर. इट्स बीन प्लेजर टॉकिंग. सेम हिअर सर. Thank थँक्यू you. सो मच.